लेट अस स्टार्ट. आपण स्टार्ट करणार आहे थर्ड युनिट कर इन द स्पेस. कर इन द स्पेस मध्ये आपण पाहणार आहेत फंडामेंटल प्लेन. फंडामेंटल प्लेन टाईप आहे थ्री. फर्स्ट टाईप आहे ऑस्क्युलेशन प्लेन. ऑस्क्युलेशन प्लेनची डेफिनेशन आहे द लिमिट पासिंग ॲज क्यू ऑपरेटर टू द पी, म्हणजे कॅपिटल क्यू गिव्स टू द पी ऑफ द प्लेन विच द कंटेन द tangent line and the point Q is called the oscillation plane of the curve C at the P. सेम आहे नॉर्मल प्लेनची. नॉर्मल प्लेनची काय आहे द नॉर्मल प्लेन at point P on the curve is the plane thought P which is the orthogonal to the two together tangent point at P. थर्ड आहे रिफ्लेक्शन प्लेन इज ए प्लेन पासिंग थ्रू P of the curve C containing T bar and B bar. Vector is called the reflection plane at P to the curve C. यावरून आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहे. टाईप ऑफ थ्री फंडामेंटल प्लेनचे टाईप झाले 3 1 2 3. यावरून एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल आहे शो दॅट द SF formula at the point can be written as T bar dash is equals to D bar multiplied by T bar, comma N bar dash is equals to D bar multiplied by N bar, and B दाखवायचं B bar dash is equals to D bar multiplied by B bar, where D bar is equals to tau T bar plus kappa P bar. We know that सोल्युशन मध्ये वी नो दॅट आपल्याला हे प्रूफ करायचे आहे. कंडिशन ह्या ज्या आहे या, तर त्यात काय घेणार आपण वी नो दॅट सोल्युशन मध्ये ऑर्थोगोनल ट्रिपल काय घेतलं टी बार कॉमा एन बार कॉमा बी बार. वी कॅन राईट ॲज टी बार मल्टिप्लाय बाय एन बार इज इक्वल्स टू बी बार दाखवायचा. नंतर बी बार पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याला इज इक्वल्स टू दाखवायचं. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याला इज इक्वल्स टू दाखवायचं. आणि सेम नंतर मग बी आणि टीचं करायचं आणि एनला जो आहे एन बाहेर ठेवायचा. म्हणजे काय येणार टी बार मल्टिप्लाय बाय एन बार इज इक्वल्स टू बी बार कॉमा एन बार मल्टिप्लाय बाय बी बार इज इक्वल्स टू टी बार. नंतर बी बार मल्टिप्लाय बाय टी बार इज इक्वल्स टू एन बार. मग कन्सिडर काय करणार आहे आपण कन्सिडर काय करू ही जी आहे फर्स्ट घेणार कन्सिडर डी बार मल्टिप्लाय बाय टी बार इज इक्वल्स टू जी डीची व्हॅल्यू आहे डीची व्हॅल्यू काय घेतली आपण डी इज इक्वल्स टू काय घेतलं टाऊ टी बार प्लस कप्पा बी बार मल्टिप्लाय बाय टी बार. टी बारला हा बाहेर आहे ब्रॅकेटच्या. म्हणजे आपण काय केलं इथला जो हा जो आहे याने याला फर्स्ट टाइम याला मल्टिप्लाय केलं म्हणजे फर्स्ट याने याला मल्टिप्लाय केलं सेकंड याने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे ते काय येणार टाऊ टी बार मल्टिप्लाय बाय टी म्हणजे टाऊ बाहेर काढल्यानंतर काय केलं टी बार मल्टिप्लाय बाय टी बार घेतला. इथं सेम प्लस कप्पा इज इक्वल्स टू बी बार मल्टिप्लाय बाय टी बार इज इक्वल्स टू नंतर टाऊला बाहेर ठेवल्यानंतर टी बार मल्टिप्लाय बाय टी बार म्हणजे इथे 0 का बार आला. सेम व्हॅल्यूचं जर मल्टिप्लिकेशन म्हणजे टी बार मल्टिप्लाय बाय टी बार जर घेतलं तर त्याची व्हॅल्यू काय राहते 0. म्हणून इथे काय टाकला आपण 0 टाकला. नंतर आपण काय केलं कपल बाहेर ठेवल्यानंतर इथे काय आहे बी बार मल्टिप्लाय बाय टी बार याची जी व्हॅल्यू आहे बी बार मल्टिप्लाय बाय टी बार आपण इथे घेतलेली आहे. मग काय एन बार म्हणून आपण इथे काय टाकलं एन बार. मग इथे याला टाऊला मल्टिप्लाय बाय 0 असल्याच्याने हा काय होणार 0 होणार. म्हणजे आपल्याजवळ काय राहणार कप्पा एन बार म्हणजे काय आलं डी बार मल्टिप्लाय बाय टी बार इज इक्वल्स टू कप्पा एन बार. नंतर टी बार मल्टिप्लाय बाय डी बार मल्टिप्लाय बाय टी बार इज इक्वल्स टू आपण काय म्हटलं याला हे जे आहे याला म्हटलं आपण टी बार डॅश म्हणजे काय बाय फॉर्म्युलावरून. हे कशावरून आलं हे फॉर्म्युलावरून आलं बरोबर. नंतर त्यातलंच कंडिशन प्रूफ करायचे. नंतर कंटिन्यू आपण काय केलं कन्सिडरमध्ये कन्सिडर काय केलं डी बार मल्टिप्लाय बाय एन बार इज इक्वल्स टू डीची व्हॅल्यू काय ठेवली टाऊ टी बार प्लस कप्पा बी बार मल्टिप्लाय बाय एन बार.
सेम तसंच याने याला पहिल्यांदा मल्टिप्लाय केलं, नंतर याने याला मल्टिप्लाय केलं. म्हणजे इथे काय येणार आहे, टाऊला बाहेर ठेवल्यानंतर टी बार मल्टिप्लाय बाय एन बार प्लस कप्पा बी बार मल्टिप्लाय बाय एन बार. म्हणजे मग इथे काय आलं, हे सेम नाही म्हणून याची व्हॅल्यू जे आहेत फर्स्ट ह्याच्यात दिली होती आपल्याला बी बार, नंतर प्लस कप्पा इज इक्वल्स टू मायनस याची मायनस टी बार आहे व्हॅल्यू. म्हणजे आपण याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार, टाऊ बी बार मायनस कप्पा, इथे मायनस साईन असल्याचे आणि इथे प्लसचं काय होणार, मायनस होणार. म्हणजे इथे काय येणार, कप्पा टी बार. म्हणजे इथे काय आपल्याला ही व्हॅल्यू काय मिळाली, ही जी मायनसची व्हॅल्यू आहे आपल्याला याच्यात डी बार मल्टिप्लाय बाय एन बार इज इक्वल्स टू एन बार डॅश, ही सेकंड ही व्हॅल्यू मिळेल. थर्ड काय आहे, डी बार मल्टिप्लाय बाय बी बार इज इक्वल्स टू डी बारची जी व्हॅल्यू आहे ती कन्सिडर केली, ती टाकली, ती काय आहे डी बारची व्हॅल्यू, टाऊ टी बार प्लस कप्पा बी बार मल्टिप्लाय बाय बी बार ॲज इट इज. मग यांनी पण पुन्हा सेम याला मल्टिप्लाय केलं, नंतर यांनी याला मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय येणार, टाऊ बाहेर आल्यानंतर टी बार मल्टिप्लाय बाय बी बार प्लस कप्पा बी बार मल्टिप्लाय बाय बी बार. सेम इथे पण जसं सेम व्हॅल्यू आहे, बी बार मल्टिप्लाय बाय बी बार म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार, 0. म्हणजे इथे काय आलं, टाऊ इज इक्वल्स टू मायनस एन बार याची व्हॅल्यू झाली आणि याच्या हा ॲज इट इज राहिला. नंतर याची जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू आहे 0. सेम व्हॅल्यूचं काय ते 0 येतं. नंतर मग याने कप्पाने याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय आलं, 0. म्हणजे आपल्याजवळ काय मिळते, टाऊ मायनस एन बार, म्हणजे हा मायनस जो साईन आहे हा बाहेर चालला जाणार. म्हणजे इथे काय राहते, टाऊ एन बार. म्हणजे आपल्याला काय मिळालं, डी बार मल्टिप्लाय बाय बी बार इज इक्वल्स टू बी बार डॅश. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, हेच प्रूफ. त्यानंतर थेरम स्टार्ट करणार आहे. थेरम काय म्हटलेलं आपल्याला, थेरम शो दॅट द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर द कर्व टू बी द स्टार लिमिट लाईन इज इक्वल्स टू 0. मग फर्स्ट प्रूफमध्ये काय, नेसेसरी कंडिशन प्रूफ करणार, लेट द कर्व बी द स्ट्रेट लाईन, देन द ऑब्झर्व टँजंट वेक्टर टी बार इज अ कॉन्स्टंट. मग काय केलं आपण, टी बार डॅश इज इक्वल्स टू 0, नंतर कप्पा एन बार इज इक्वल्स टू 0, नंतर कप्पा इज इक्वल्स टू 0. देन देअरफॉर काय घेतलं, एन बार इज इक्वल्स टू युनिट वेक्टर आहे, बरोबर. एन बार काय आहे, युनिट वेक्टर आहे, म्हणून कप्पा इज इक्वल्स टू काय भेटलं, 0. मग सफिशियंट कंडिशन काय आहे, कन्सिडर पाय इज इक्वल्स टू 0. ऑल्सो वी हॅव टी बार डॅश इज इक्वल्स टू कप्पा एन बार. म्हणजे काय आलं, जी व्हॅल्यू जी आहे इथे काय आहे, 0. कप्पा काय दिलेला आहे, 0 दिलेला आहे, बरोबर. 0 दिल्यानंतर मग काय आपल्याला टी बार डॅश इज इक्वल्स टू कप्पा एन बार घ्यायचा आहे. म्हणजे टी बार डॅश इज इक्वल्स टू कप्पा ॲज इट इज राहणार. याला काय इथे 0 एन कप्पाची व्हॅल्यू काय टाकली, 0 टाकली आणि एन ॲज इट इज ठेवला. म्हणजे काय राहिलं, टी याने 0ने याला मल्टिप्लाय केलं एनला, तर म्हणजे आन्सर काय येणार, 0. म्हणजे आपल्याला काय मिळालं, देअरफॉर करून टी बार डॅश इज इक्वल्स टू 0. म्हणजे टी बार इज अ कॉन्स्टंट आहे. नंतर मग आपण काय म्हणणार, हेन्स द कर्व इज अ स्ट्रेट लाईन, बरोबर. आपल्याला काय मिळालं, हेच प्रूफ करायचं होतं की सफिशियंट आणि नेसेसरी कंडिशनमध्ये. नंतर काय करणार आहे आपण, प्रूफ दॅट काय म्हटलेलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल सेकंड कंडिशनमध्ये आपल्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ टी मायनस डॅश इज इक्वल्स टू टी मायनस डबल डॅश टी मायनस रेस्ट टू पॉवर होते मायनस ट्रिपल डॅश इज इक्वल्स टू यामा इज मायनस डबल डॅश यामा मायनस डबल डॅश. ते पण सेम तसंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रूफ कप्पा इज इक्वल्स टू कप्पा 3 पॉवर रेस्ट टू पॉवर 3 कप्पा टाऊ इज डॅश मायनस कप्पा इज इक्वल्स टू काय घेतलेलं आहे, टाऊ. नंतर काय केलं, कप्पा इज रेस्ट टू पॉवर 5 दिलं, नंतर टाऊ अपॉन कप्पा डॅश ब्रॅकेटमध्ये. आपल्याला हे काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ करायसाठी आपण काय घेतलेलं आहे, आपण हे प्रूफ करायसाठी वी नो दॅट, म्हणजे आपण काय म्हणणार,
टी बार इज इक्वल्स टू आपण ह्या ज्या व्हॅल्यू आहे या व्हॅल्यू लिहून घेतल्या. नंतर आपण याला कन्सिडर काय केलं, याला कन्सिडर केलं म्हणजे याला काय दिलं, इक्वेशन नंबर 1 दिला. मग काय डेफिनेशन, ऑल्सो डेफिनेशन अबाव इक्वेशन एस वरून काय घेतला, एस या पूर्ण इक्वेशनला फाइंड आउट केलं. फाइंड आउट केल्यानंतर काय केलं, इक्वेशन नंबर 2 मिळालं. इक्वेशन नंबर 2 मिळाल्यानंतर काय केलं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एस केलं. पहिल्या इक्वेशन नंबर 1ला पण अगेन डिफरन्शिएट रिस्पेक्ट टू एस केलं होतं आणि इक्वेशन नंबर 2ला पण अगेन रिस्पेक्ट टू एक्स घेतल्यानंतर मग आपल्याला काय मिळालं, मायनस करून काय मिळालं आपल्याला, ही काय मिळाली, व्हॅल्यू मिळाली पूर्ण. म्हणजे काय मिळालं, कप्पा स्क्वेअर टी बार इज इक्वल्स टू डॅश प्लस कप्पा डॅश एन कॅप डॅश प्लस काय मिळालं, के टाऊ बी बार इज इक्वल्स टू डॅश. मग इज इक्वल्स टू हे फाइंड आउट केल्यानंतर पूर्ण जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ही फाइंड आउट व्हॅल्यू केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, हे आन्सर मिळालं. मग आपण काय दिलं, याला मॉडमध्ये फाइंड आउट केलं म्हणजे 0 के अँड 0 म्हणजे ज्या व्हॅल्यू आहे, ज्या व्हॅल्यू मिळाल्या त्या व्हॅल्यू पुट केल्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याला सॉल्व केलं, त्याला पूर्ण हे सॉल्व केलं म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम न घेता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. नंतर इथे पण तसंच, नंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. नंतर मग इथे फर्स्ट रो न घेता सेकंड कॉलम, मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, इथे 0 असल्याशिवाय बाकी सर्व 0 येणार. तसंच फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम न घेतला तर मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झाला, व्हॅल्यू आली. नंतर इथे मायनस आहे तर मग सर्व व्हॅल्यू चालली जाणार, फक्त कशाची येणार, मायनस के, इथे केची व्हॅल्यू. मग हे सॉल्व केल्यानंतर व्हॅल्यू काय आली, के रेस टू पॉवर के रेस टू पॉवर मायनस के डॅश टाऊ प्लस कप्पा टाऊ डॅश इज इक्वल्स टू हे प्रूफ करायचं. तर नंतर आपण काय केलं, याला त्या इक्वेशनमध्ये पुट केलं. मग आपण काय म्हणणार, नाऊ मल्टिप्लाइड बाय डिवाइड बाय कप्पा स्क्वेअर. मग काय घेतलं, याला स्क्वेअर केलं. स्क्वेअर केल्यानंतर काय ना, याचं म्हणजे स्क्वेअर डिवाइड केल्यानंतर काय ना, मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं बाय द, मग स्क्वेअर याचं काय ना, इथे काय ना, कप्पा 5 रेस टू पॉवर 5 म्हणजे आपल्याला काय मिळालं, हेच प्रूफ. हे काय आहे, जनरली सोल्युशन.